मुंबईत स्थिती निर्माण झाली, त्याचा अर्थ सरकार हतबल झालंय का या सगळ्या? हे बघा, हातबल व्हायचं काही कारण नाही. वाघ म्हणलं तरी खातोयच आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच. अरे याला धरा ना, 28.5 किलो वजन आहे याचं. आणि काय लावलंय हे? महाराष्ट्रामधली 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. अशा खुळचट माणसाच्या नादी लागू नका तुम्ही. यांना कायदा मान्य नाही, संविधान मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, मुख्यमंत्र्याची आयमाई काढली जाते आणि तुम्ही याला रेड कार्पेट घालता आणि त्याला आमदार, खासदार, मंत्री त्याला भेटी देतात. म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे. ज्या ज्या माणसांनी त्यांना जाऊन भेटी दिलेल्या आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, नाहीतर ओबीसी बांधव यांना योग्य तो धडा शिकवतील. भूमिका घेतलेली आहे की बैठकीमध्ये तुमची काय मागणी असेल, काय तुम्ही भुजबळांना या सगळ्या निमित्तानं? हे बघा, भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत. आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या निकरानं लढतो आहोत. भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी सीएम यांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी आणि साहेब त्यामध्ये कमी पडतील असं आम्हाला कुठेही वाटत नाही. त्यामुळे उलट आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ, पण रस्त्यावरची लढाई मात्र जशाच तशी लढू. जरांगेने अशी भूमिका घेतलेली आहे, एक तर आरक्षणाचा गुलाल अंगावरती घेऊन जाईल किंवा माझी अंत्ययात्रा आझाद मैदानातून जाईल आणि त्याला वाढता प्रतिसाद मराठा समाजाचा मिळतोय. त्याकडे तुम्ही कसं बघताय? पाणी पण सोडलंय. हे बघा, अशा पद्धतीनं संविधानाला न मानता, कायदे कानून न मानता, अहो मग महाराष्ट्रामध्ये 50% लोक आहेत ओबीसी बीजेएनटी. मग या माणसांच्या सामाजिक न्याय हक्काची जी काही झोपडी आहे ती अशा अडाणी माणसाच्या सांगण्यावरनं उद्ध्वस्त होणार आहे का? संविधान श्रेष्ठ आहे. कुठल्याही व्यक्तीपेक्षा आणि कुठल्याही अनाठाई आंदोलनापेक्षा इथल्या सर्वसामान्य माणसाचा हक्क अधिकार अबाधित राखणं ही सरकारची जबाबदारी आहे. जरांगे पाटलांची मागणी आणि त्यासोबतच सरकार आता सध्याच्या घडीला जो विचार करत आहे, हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, अशा अनुषंगानं जर हे सगळं पॉसिबल झालं तर ओबीसी म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल? हे बघा, आता ऑलरेडी 59 लाख कुणबीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलं आहे. आणि कुठलं गॅजेटमध्ये कुठं सांगितलंय की मराठा समाज बॅकवर्ड आहे? त्या गॅजेटमधल्या नोंदीवरून मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय असं कुणी सांगितलं? ह्या महसुली नोंदी आहेत. त्यामुळं अशा गॅजेटियरला पकडून मराठा समाजाचं इन्क्लुजन ओबीसी मध्ये झालेलं इथला ओबीसी बांधव खपवून घेणार नाही. जे संविधानाला मान्य नाही, जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, जे राज्य मागासवर्ग आयोगाला मान्य नाही. मुख्यमंत्री महोदय, या बावळट माणसाच्या नादी लागून ओबीसींचे हक्क अधिकार संपवून टाकण्याच्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका. एक तर ज्या पद्धतीनं कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत त्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे या बाबतीत, आणि या बाबतीत काही आज चर्चा होणार आहे? हे बघा, कुणबी नोंद फक्त कुणबी असेल तर त्याला मंडल आयोगानंच इन्क्लूड केलेलं आहे. पण जर बोगस कुणबी असतील, नावापुढं लिहिलं गेलं असेल, बोगस कागदपत्राच्या आधारे जर कोणी ओबीसी मध्ये शिरू पाहत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल. तर मुंबईच्या रस्त्यांवरती आपण पाहत आहोत की मनोज जरांगे पाटील असं म्हणत आहेत बांधवांना, मराठा बांधवांना, मी मुंबईकरांना काही त्रास होईल असं काही वागू. मात्र मुंबईच्या मुख्य चौकामध्ये सीएसटी स्टेशनच्या समोर पूर्ण जो रस्ता आहे तो बंद आहे आणि त्या भागातले अनेक रस्ते बंद आहेत. तिकडे कचऱ्याची गाडी सुद्धा खरं तर मराठा बांधव हलू देत नाही. ही गावातली गावामध्ये दहशत करणारी मंडळी मुंबईला आलेत. गावामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी मंडळी ही मुंबईला आलेली आहेत. त्यामुळं गाव माझ्या बापाचं त्याच पद्धतीने ते मुंबईमध्ये राहत आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथं चाकरमानी राहतात, इथं प्रशासक राहतात, इथं सगळी लोक राहतात. मुंबईला वेठीस धरण्याचा अधिकार या गावगंडांना कुणीही दिलेला नाही. कायद्यानं चोखपणे काम करावं आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करावं. आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार? हे बघा, माननीय भुजबळ साहेबांनी ज्या काही प्रमुख मान्यवरांना, पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. आम्ही आज भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहोत. रस्त्यावरची लढाई आम्ही मोठ्या ताकदीनं लढू. भुजबळ साहेब कॅबिनेटमधली, हाऊसमधली लढाई मोठ्या ताकदीनं लढतील. आपल्याला कोणाची नावं सांगता येईल? कोण कोण नावं मला माहिती नाहीत. मी आत्ताच पोहोचलोय आणि माननीय भुजबळ साहेब सांगतील ती नावं असतील. त्यामध्ये काही वेगळं असायचं काही कारण नाही.
ठीक. धन्यवाद. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची पत्रकारांशी संवाद. मुंबईमध्ये ते आलेले आहेत. भुजबळ आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेत आहेत आणि भुजबळ